आमच्या इथं दिवसा 3 वाजताच सूर्य पण आहे आणि चंद्र पण आहे. तर पाणी गरम करता पितात की कोमट? तर आपल्या स्कूलला जायचं. ओके, हे बघा त्याला पण स्कूलला जायचंय. किलो वजन कमी झालंय बघू शकता. अशा पद्धतीने आता निघाले मी, कारण वाजले 9:15. चला, अथंग बेबी बसलाय इथे. कार सीट मध्येच मुलं बसतात. पार्क इथे, हे बघा स्कूल आहे अथंगची शाळेत. आणि तो सारखा सारखा आम्हाला शोधत होता वेडा. खुश आहे बघा, खूप खुश आहे तो. तर हे बघा अथंग आणि मी आहे. असा डोसा आहे, तसंच आहे. पण नुसती साखर आहे. 7:30 वाजलेत आणि बाहेर थोडं थोडं उजाडायला लागला. आता जानेवारी सुरू झाला, लवकर उजाडायला लागले आणि अंधारही थोडा उशिरा होतोय. नाहीतर आधी 3:30लाच डिसेंबर लागला तसं 3:30लाच अंधार व्हायला लागायचं संध्याकाळचा, आणि सकाळी 8:30-9ला उजाडायचं. थंडी खूप आहे. मी ना थोडं गरम पाणी आणि हीटर ऑन करते, कारण खाली खूप थंडी वाजते. वरती नाही वाजत, वरती बॉयलर आहे. जस्ट उठले, अर्धा तास झाला मला उठून. आता काढा घेते, स्वराचा डब्बा बनवते. आपल्याला अथंगच्या शाळेत जायचंय, फटाफट आवरायचंय. मुलांचा नाश्ता, अथंगचा नाश्ता, दिगंबर यांचा नाश्ता. ह्या तिघांचे फक्त मला आता नाश्ते बनवायचेत. मी तर तिकडून आल्यावरच खाली 9:30 ते 10:30 मला शाळेत जायचंय. बहुतेक 11 होतील मला घरी यायला, मग मी नाश्ता खाईल. चला आता मी हे घेते आणि कालच्या टिक मार्क करायच्या राहिल्यात त्या करून घेते. काल माझ्या सगळ्या टास्क कंप्लीट झालेल्या जवळपास. माझा पेन कॅप्सूल आहे. तर 32 बार फॉर्म्युला, यस. तर मी करते मित्रांनो, जसं होईल तसं. 18 मार्क्स मिळाले मला आज, पहिल्यांदा एवढे मिळाले. आता मी वेट चेक करते. माझं पोट पण साफ झाले आज. तर ठीक आहे, बॉडीवर सोडून द्या, सगळ्या गोष्टी होतात नॉर्मल. आपण रुटीन चेंज केलं की थोडंफार आपलं पण शरीराचं रुटीन बिघडतं. जास्त टेन्शन नाही घ्यायचं. मी नाही घेत टेन्शन. जसं होईल तसं होईल. वजन कमी, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. 3 किलो तर झालंय ना आतापर्यंत, जे फिक्स झालंय, त्याच्यापेक्षा वाढत नाहीये. तर चला आता करते. कधी कधी वाढूही शकतं, सांगता नाही येत. वॉटर वेट आहे ते. तर आवरते फटाफट, जायच्या वेळेस भेटते आता तुम्हाला. तर हा आहे माझा सकाळचा काढा. तर काढा पिते. आणि कमेंट वाचले की मंदाताई बागडे आहेत, त्या विचारतायत की पाणी तुम्ही गरम, आता मी हे किटलमध्ये गरम करते ना पाणी, तर पाणी गरम करता पितात की कोमट? तर आपल्या तोंडामध्ये स्वच्छ धुवून करंगळी घालायची. किती गरम लागतं तेवढंच गरम पाणी प्यायचं. म्हणजे आपल्या इथं उन्हाळ्यात हंड्यामध्ये केवढं गरम पाणी असतं, अगदी कोमटला पण थोडंसं कमी, तशा टेम्परेचरचं पाणी मी पिते रोज. तर जास्त असं म्हणतात की गरमही पाणी पिऊ नये, हाडं ठिसूळ होतात, किंवा गरम गरम पाणी पिल्याने पोटात पण गॅस वगैरे होऊ शकतो. काहींना वेगवेगळ्या म्हणजे तक्रारी येतात. मला तरी ऍसिडिटी झाल्यासारखं होतं खूप गरम पाणी पिलं तर. त्याच्यामुळे मग मी काढा वगैरे पिते गरम, फुकून फुकून थोडं. कधी कधी कोमट करून पण पिते, पण पाणी मात्र अगदी हलकं कोमट पिते. म्हणजे एकदम हलकं. हंड्यातलं पाणी असतं उन्हाळ्यातलं, आपल्याला असं जरा कोमट कोमट जाणवतं, त्या पद्धतीचं पाणी पिते. धन्यवाद. चला आता मी पुढचं रुटीन शेअर करेल. नॉर्मल आप्याच्या पिठात थोडा गुळ कालवलाय मी, थोडंसं पाणी म्हणजे थोडं पातळ केलं एवढं. आणि हे माझं आप्याचं पीठ आहे, त्याचे मी डोसे करणार आहे, परत आप्पे नाही करणार. याचं आता मला स्वराच्या डब्याला, तिला तिने सांगितलं मला गोड आप्पे हवेत. चला हे करून देते मी. फ्रेंड्स, माझं आवरलंय. अथंग बेबी मला फक्त टॉप चेंज करायचा, सकाळचाच घातलाय, कारण अथंगला आंघोळ घालायची राहिली होती. त्याला आंघोळ घातलं की असं आपण खांद्यावर घेतो तर आपणही ओलं होतो, त्यामुळे आता मी आवरलंय. तर आज खूप एक्साइटेड आहोत आम्ही, कारण चाललोय आम्ही. हॅलो कर. म्हणजे स्कूलला चाललो. तू म्हण. खेळायच्या मूड मध्ये. स्कूलला जायचं. ओके, हे बघा त्याला पण स्कूलला जायचंय. तुला स्कूलला जायचं. ओके बघा. चला आपण शाळेत जाऊ, बघूया. छोटीफार झलक तुम्हाला दाखवेल शाळेमध्ये. माहिती नाही व्हिडिओ काढता येतो की नाही. मी मागच्या वेळेस काढला होता, पण म्हटलं अलाउड नसलं तर उगाच नको, आहे की नाही.
तर बघूया आथांगची शाळा कशी आहे आज. हा कशा खेळतो आमच्या आथांग. आणि आथांगचे फोटो मधून मधून ते सेंड करणार आहे असं बोललेत. तो खेळताना वगैरे कसा खेळतो, कसा मुलांबरोबर हे करतो, सगळ्या गोष्टी आमच्या बरोबर सेंड करणार आहेत. तर त्या तुमच्यासोबत शेअर करत जाईल मी. चला आता मी माझं आवरून घेते, लगेच निघायचं 10 मिनिटात. एकदम मस्त ऊन आलेला आहे, पण आता थांबता नाही येणार. 1 तास आपण बाहेर चालले. चला आता निघाले मी, कारण वाजले 9:15. चला. वेर इज इंजिन, वेर इज इंजिन, शो मी इंजिन. कुठे आहे इंजिन? चलो चल चल पटकन कम. बाहेर मायनस टेम्परेचर आहे आणि गाडीचे दरवाजे जाम झालेले आहे. म्हणजे फ्रीजचा दरवाजा कसा आपला जाम होतो बर्फ जास्त झाला तर, तसं जाम झालेले होते, उघडतच नव्हते आहे ना. आथांगचा दरवाजा केव्हाच मी गाडी अनलॉक करच ओरडते यांना. अनलॉक नाही केली, अनलॉक नाही केली. हे बघ आपला आथांग बेबी बसलाय इथे. कार सीट मध्येच मुलं बसतात आणि तसं नसेल, कार सीट मध्ये बाळ नसेल तर आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसतो फाईनचा. लायसन्स पण रद्द होऊ शकतं. तर तो एक क्राईम सुद्धा मानला जातो इथे. कॉल भेटते शाळेत गेल्यावर. बघा दिसते आता, ब्लर दिसत असेल. स्कूल पार्क इथे. हे बघा स्कूल आहे आथांगची शाळेत. स्कूल छोटीशी स्कूल आहे, फक्त नर्सरीचे मुलं आहेत, एकच क्लास आहे. चला इथूनच आहे स्कूल. इकडे आपला आथांग बेबी बसतोय कार सीट मध्ये आणि आथांग बेबी खूप हॅपी आहे आणि तो सारखा आम्हाला शोधत होता वेडा. मित्रांनो चांगलंच ऊन पडले बाहेर, पण मायनस टेम्परेचर आहे. हे ऊन गरमी तर देत आहे, पण बर्फ जसाच्या तसा आहे बाहेर. म्हणजे जो काही दवबिंदूचा बर्फ झालाय तो. आणि आथांगच्या शाळेचा हा दिवस खरंच खूप छान राहिला आमच्यासाठी. खूप नवनवीन गोष्टी पाहिल्या मी, आहे ना दिगंबर? तुम्हाला आवडली स्कूल? आणि खूप मोकळा हॉल होता, त्याच्यात छोटे छोटे पार्टिशन केलेले होते आणि गुडघे एवढ्याच खुर्च्या होत्या. म्हणजे लहान मुलांना सुटेबलच अशा सगळ्या गोष्टी होत्या. तिथे आपण बसू शकत नाही. सगळ्या छोट्या छोट्या, म्हणजे कोमोड सुद्धा छोटे छोटे, सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी. आणि नर्सरी स्कूल असल्यामुळे 2 ते 3 वर्षाच्या मुलं खेळतील अशा खेळण्या. स्क्रीन होती एक, त्यावर आपण हाताने पण पेंटिंग करू शकतो. बरंच काही खेळलं आहे आता. किचन सेट होते मोठे मोठे. आणि जेवायचं कसं, हात कसे धुवायचे, तिथे फ्रूट दिले होते आथांगला तर हात धुवायला लावले. कसं याच्याने पुसायचं, टिश्यूनी हात पुसायचे, परत ते बिनमध्ये टाकायचं. मॅडमनी सगळं आथांगला सांगितलं आणि आथांगने पण एन्जॉय केलं. पण मधून मधून तो बघत होता माझे मम्मी पप्पा कुठे गेले. आम्ही स्कूल बघत होतो ना, त्याला दिसले नाही की तो इकडे तिकडे शोधायचा. पहिले तर रडायलाच लागला होता, नंतर त्याला कळलं. ते बघा आथांग पिकाबू खुश आहे बघा, खूप खुश आहे तो. आणि त्याला 1-2 मैत्रिणी पण मिळाल्या गेल्या. आणि मला भारतीय भरपूर लोक भेटले, 2-3 जण भेटले भारतीय. आणि तिथले एक मॅडम आहे, बेंगोली आहेत, पण हिंदी वगैरे बोलतात म्हणे. आणि त्या पण भेटल्या, आवर्जून येऊन भेटल्या की आपल्या कंट्रीतल्या आहे. तर छान वाटलं. तर चला आता घरी जाऊन पुढचं रुटीन काय आहे शेअर करेन. आणि हो, शाळेमध्ये आम्हाला फोन अलाउड नव्हता. म्हणजे मी फोन फक्त मेसेज वाचायला काढला, तरी मला मॅडम येऊन सांगितलं की तुम्हाला जर काही इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही बाहेर जाऊन यूज करा, इथे आता अलाउडच नाही आहे. तर आतमध्ये कुठलीच मॅडम फोनवर नव्हती, फोन बिलकुल अलाउड नव्हता आतमध्ये. स्ट्रिक्टली त्यांनी म्हणजे फोन रिंग वगैरे काहीच नाही. सगळ्यांचे सायलेंट मोडवर फोन होते, कुणी फोनवर बोलताना दिसत नव्हतं. आणि 4-5 मॅडम होत्या, 25-30 मुलं होते. सगळ्याजणी प्रत्येकासोबत लागलेल्या होत्या. कुणी डायपर चेंज करत होतं. अगदी स्वच्छ शाळा होती. एवढे 25 पोरं तरी एवढी स्वच्छ शाळा पहिल्यांदा पाहिली आणि छान वाटलं खरंच खूप, है ना? आणि प्रत्येक मुलाबरोबर म्हणजे कुणी रडताना दिसत नव्हतं. सगळी मुलं हॅप्पी होती. नवीन आलेली सुद्धा हॅप्पी होती. हॅप्पी असणारच, आई वडील सोबत आहे. आता आथांग काही दिवस रडेल. ते म्हटले की नवीन मुलं असले तर 1-2 दिवस त्रास देतात, पण नंतर ते स्वतः त्यांच्या मम्मी पप्पांना बाय सुद्धा करत नाही, डायरेक्ट हात पळून जातात. तर तिथे एवढ्या सगळ्या खेळण्या असल्यावर आणि सगळे
म्हणजे त्यांना काहीतरी त्याच्यातून नंबरिंग शिकता येईल, ABCD शिकता येईल अशा पद्धतीचे टॉय होते. तर पझल सुद्धा होतं, म्हणजे बुद्धीला चालना देणारे असे सुद्धा गेम आहेत. तर आय होप आता अथांग आपला खूप मज्जा करेल तिथे. बघूया, संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर त्याचा पहिला दिवस आहे. तर खूप छान दिवस मिळालेला आहे आम्हाला अथांगचा. 14 जानेवारी अथांगचा पहिला दिवस शाळेचा असणार आहे. आज 1 तासासाठीच फक्त एक मीटिंग होती की मुलांना म्हणजे त्याला कळावं शाळा कशी आहे आणि आपले काही क्वेश्चन असेल तर आपण तिथे विचारू शकत होतो. याच्यासाठी त्यांनी 1 तास आम्हाला बोलवलं होतं. तर चला आता दिवसभरात मी काय काय खाते दाखवते. आता मी नाश्ता करणार आहे घरी जाऊन. आता वाजले 10:30. आता माझी इटिंग विंडो सुरू करते. बदाम आणि डोसा दाखवते तुम्हाला. चला, माझा कोट काढला नाही म्हणून रडतोय. त्याला वाटतं कुठं बाहेर जाते का काय. तर मला कोणीतरी कमेंट केली की तुझे गाल आत गेल्यासारखे वाटतंय. माझ्यात काही फरक दिसतोय का तुम्हीच सांगा. दिगंबर म्हणतात काहीच फरक दिसत नाहीये. मित्रांनो, एक कपड्यांचा एवढा पसारा होतोय, घरातच वाळत टाकावे लागतात. त्यामुळे घरात नुसता असा पसाराच दिसतोय. तुम्हाला वाटेल किती पसारा यायच्या घरात, पण सगळ्यांच्याच घरात ही स्थिती असते थंडीच्या दिवसात. तर तुम्ही लोकच सांगा काही फरक दिसतोय का. एकदम फुल फिटिंगचा मला फरक वाटतोय, कारण हा टॉप मला थोडा इथे टाईट होता, आज थोडा ढिल्ला वाटतोय. काही नाही, फक्त 3 किलो वजन कमी झालंय. बघू शकता अशा पद्धतीने कसं दिसतं. आणि इथे पण मला असं थोडस नाही का ढिल्लं वाटायला लागलंय. व्यायाम आणि त्याचा इफेक्ट आहेच. जवळून दाखवते बघा. तुम्हाला वाटतोय का काही फरक, सांगा मला. हा भाग माझा जास्त आहे इथला, तर त्याच्यावरच मी वर्क करते. काय बेटा. तर चला आता मी नाश्ता करून घेते. खूप भूक लागली. वाजले 11. रोजचा टाइम झालाय आपला. आणि पाण्याचा इंटेक पण करायचा आहे. थोडं मला इथे पण थोडं लूज झाल्यासारखं झालंय. फेट लॉस, फेस फॅट लूज झाल्यासारखं झालंय. तर चला आता टीव्ही ऑन करते. अथांग बेबीला टीव्ही पाहायचा आहे. चला, तर हे बघा अथांग आणि मी आहे. असा डोसा आहे. 32 वेळा चावून खातोय. आपण डोसा खाल्लाय. आपण इकडे चाललंय. आमचं काय खातोय आपण. व्हॉट इज दिस. वॉटरमेलन. आमच्या अथांगला खूप आवडतं. तर मी देखील ट्राय करते. इंग्लंडचं एक फळ खायचंच आहे. कलर एवढं डार्क नाहीये, पण नुसती साखर आहे. उसाचा रस कसा लागतो तसं लागतं. एकडे ठिकाणी मार लागलेला आहे. आता एवढ्या लांबून दुसऱ्या देशातून पण येतात काही फळं. तर लांबून येतात तर थोडाफार मार लागलेला असतो. पण बऱ्यापैकी स्टँडर्डच मटेरियल भेटतं. असं काही नाही की बघा इथं थोडंसं हे वाटतंय. बाकी टरबूज छान आहे, मस्त आहे. चला नंतर भेटते. आता माझं एक फळ खाऊन होईल. हे काही याचे पीसेस मी खाणार आहे 32 वेळा जाऊन. चला मैत्रिणींनो, इथे गरमागरम चपात्या आहे. 3 चपात्या आहेत. दिगंबरच्या 2, माझी 1. आणि इथे मस्तपैकी आंबट कढी आणि ह्या अशाच शालो फ्राय केलेल्या मिरच्या आहे. मी तळल्या नाही, कारण तळलेलं खायचं नाहीये. तर कढी काढली आहे. बघूया दिगंबर कधी येतात खाली. गरमागरम कढी आणि चपाती. या जेवायला. 32 वेळा चावून खाणार आहे एवढं सगळं मी. आजचं हे माझं जेवण आहे. बघू शकता. कढी पिणार आहे मिरची सोबत, चपाती किंवा कढी सोबत खाईल. अशा पद्धतीचं एवढं जेवण घेतलंय मी. चला. I wonder if Andy wants a carrot from earlier. Here you go, Andy. Maybe Andy's not hungry. That's okay. Let's put Andy down. Here you go. They're so soft. This is peanut butter. Hello, good. Another one. Its name is Jelly. तर हे बघा मित्रांनो, ग्रीन टी पिते. खूप गरम आहे म्हणून कपड्यामध्ये पकडलाय. माझं जॅकेट आहे त्याच्यात पकडलाय. खूप गरम आहे. चूक काय झाली, मी ग्लासात केलंय ग्रीन टी. तर हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा ग्रीन टी आहे. चला मी ग्रीन टी घेते आता. आणि 1 लिटर पाणी पिऊन झाले. 2 लिटर आता करेल मी सुरू प्यायला. आता वाजले 3. तर मला संध्याकाळी 9 वाजेपर्यंत 2 लिटर पाणी कंप्लीट करायचंय. तर बघूया कसं काय होतंय, शेअर करेल. बाय. आमच्या इथं दिवसा 3 वाजताच सूर्य पण आहे आणि चंद्र पण आहे.
अशा पद्धतीचं वातावरण आहे बघा. ठीक आहे, चंद्र दिसतोय. चालले स्वराला घ्यायला. दिगंबर आहेत घरी, पण आथांग आणि मी चालले. आथांग हाय कर. आथांग त्याचा झोपायचा टाइम झालाय, 3 वाजता तो झोपतो. ओ माय गॉश, अजून गेटच नाही उघडलंय. आता गेट उघडल्याशिवाय काय आतमध्ये एंट्री नाही आपल्याला. थंडी खूप आहे, कॅप घालून आले. चला आता बघूया. तर मित्रांनो, थोडी झलक तुम्हाला एक्सरसाइजची दाखवते. 15 मिनटं मी ही एक्सरसाइज केलेली आहे आज, कारण वेळ माझ्याकडे खूप कमी होता आज. तर बघू शकता, बऱ्यापैकी मी थायची आणि टमीची एक्सरसाइज यूट्यूबला बघून केलेली आहे. खूप फास्ट एक्सरसाइज केलेली आहे. हार्टबीट एकदम हाय झालेत माझे. 10 मिनिट झुंबा डान्स केला कंटिन्यू, आणि 5 मिनिट इतकी फास्ट रनिंग केली मी. झुंब्याचे गाणे चालू होते त्यावर रनिंगच केली. 20 मिनिट 30 मिनिट एक्सरसाइज नॉट पॉसिबल फॉर टुडे, कारण की 6:30ला फक्त 15 मिनटं कमी आहेत. हे घड्याळ 10 मिनटं पुढे आहेत, बघू शकता. तर 6:15 झालेत. 6:45पर्यंत माझं डिनर कंप्लीट होईल. अर्धा तास तर घेईलच. घामाघूम झाले. असं म्हणतात 5 मिनटं एकदम फास्ट एक्सरसाइज केली ती अर्ध्या तासाच्या वर्कआउटच्या बराबरीने असते. म्हणून मग मी तसं केलं आज. बघूया. घामाघूम झाले. आता वजन कमी व्हायचं थांबलंय माझं, माहिती नाही का, पण हळूहळू होईल. मी टेन्शन घेत नाही. तुम्ही सुद्धा घेऊ नका तुमचं होत नसेल तर. बऱ्याच जणी कमेंट करता मी कालपासून करते पण आज माझं वजन कमी नाही झालं. ते आपल्या खाण्यापिण्यावर असतं. बोलूयात आपण डिटेलमध्ये. मी व्हिडिओ घेऊन येते चिया सीडचा, आणि वजन का नाही कमी झालं याच्यावर एक वेगळा व्हिडिओ सेपरेट येईल. हे डे 1 डे 6ची जी सिरीज चालू आहे आपली, डे 21ची, त्यात नाही बोलणार मी, कारण याच्यावर बोलायला जरा जास्त बोलावं लागेल. व्हिडिओ खूप मोठे होऊन जातात. मला तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये माझं बाहेरचं वातावरण वगैरे ते थोडं इंटरेस्टिंग असतं, तेही दाखवायचं असतं. तुम्हाला आवडतात का इंग्लंडचे असे बाहेर फिरवलेले, म्हणजे बाहेरचं वातावरण, बाहेरच्या गोष्टी दाखवलेल्या? मला कमेंट करून सांगा की फक्त घरातलंच दाखवू, असं मला एवढं सजेस्ट करा प्लीज. तर मित्रांनो, थांबूया इथे. आता मी डिनर करणार आहे. डिनरमध्ये काही नाही, दुपारची जी कढी आहे त्याबरोबर मी थोडा व्हाईट राईस केला आहे. अगदी थोडा घेणार आहे, कारण जागाच नाही आहे पोटात. दुपारी 2:30 वाजता जेवण झालं आहे, तर थोडंच खाईल मी, कारण आत्ता जेवले नाही तर परत रात्री 9:30-10ला मग मला भूक लागते आणि मग झोपायला त्रास होतो. त्यापेक्षा मग थोडंसं खाऊन घेते काहीतरी. आणि दूध वगैरे मी घेत नाही आहे सध्या, खूप दम लागलाय. तर मित्रांनो, थांबूया इथे. ग्रीन टी पण घेणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काही प्रश्न असेल तर कमेंट करा. बाय.